आपण थेट नागपूरमध्ये जातोय। नितीन गडकरींचा प्रचार सुरू आहे आणि याच प्रचारामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी होतात। नितीन गडकरींची संवाद यात्रा आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातनं आज ही संवाद यात्रा प्रवास करते। पहिल्या टप्प्याचं मतदान नागपूरमध्ये 19 तारखेलाच पार पडणार आहे आणि आज स्वतः देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाले आहेत। उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा अर्थातच देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। बऱ्याच आघाड्या एका वेळेला सांभाळायच्या असतात बड्या राजकीय नेत्यांना। एकीकडे नाराजी दूर करणं असो, तिकीट वाटप असो, पक्षश्रेष्ठींशी संवाद ठेवणं असं आणि दुसरीकडे प्रचाराची सुद्धा आघाडी। तर या सर्व पातळींवरती सध्या वरिष्ठ नेत्यांची कसरत होत असतानाचं चित्र आपण पाहतोय। रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतील। रजत, नागपुरातले भाजपचे हे दोन बडे चेहरे आज एकत्र प्रचारामध्ये सहभागी झाले। नक्कीच ज्या दिवशी उमेदवारी अर्ज नितीन गडकरी यांनी दाखल केला होता त्या दिवशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते। प्रचार म्हणून नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे। गेल्या वेळेला नितीन गडकरी यांचा जेव्हा 2,16,000 मतांनी विजय झालेला होता तेव्हा दक्षिण पश्चिम नागपूरमधून 65,000च्या मताधिक्य जो आहे तो भाजपला नितीन गडकरींना मिळालेला होता आणि यंदा भाजपनं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की ती 65,000ची जी आघाडी आहे ती दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये आणखी वाढवायची आणि त्याच अनुषंगाने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते गेले अनेक दिवस जनसंपर्क करत आहे आणि आज जेव्हा नितीन गडकरी दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये आले आहेत तर इथले आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत या लोकसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। मोठ्या प्रमाणावर या लोकसंवाद यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि दोन्ही महत्त्वाचे नेते या लोकसंवाद यात्रेमध्ये एकत्रित उतरल्यामुळे कार्यकर्त्यांना एक सकारात्मक मेसेज देण्याचा पॉलिटिकल मेसेज देण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही मोठ्या नेत्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या दोघांच्या नात्याबद्दलची उत्सुकता सुद्धा असते, कायम चर्चा असते। नितीन गडकरींनी राज्य सोडून दिल्लीमध्ये राहणं पसंत केलं, ते रुळलेत रमलेत असं सांगतात। देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यानंतर येऊन राज्याची आघाडी सांभाळली। या दोन नेत्यांचं अंडरस्टँडिंग कसं राहिलंय राज्याच्या पातळीवर, नागपूरच्या राजकारणाच्या पातळीवर? नेहमीच या दोघांच्या संबंधांबद्दल आणि कार्यक्षेत्राबद्दल चर्चा होत असते, मात्र किमान ऑन रेकॉर्ड दोघे जण नेहमीच सांगताना हे स्पष्ट करतात जेव्हा केंद्रामधील काही कामं असतात तर देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्याकडे संकेत देतात, तर दुसऱ्या बाजूला जेव्हा राज्यासंदर्भातले प्रश्न गडकरींना विचारले जातात तर त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, उत्तर देतील असं सांगतात। त्यामुळे दोघांचे कार्यक्षेत्र जे आहेत ते निर्धारित आहे आणि दोघं त्याचं पालन करताना जे आहे ते नेहमीच कार्यकर्त्यांसमोर किंवा मतदारांसमोर आपल्याला पाहायला मिळतात। नेहमीच चर्चा होते, काँग्रेसकडूनही आरोप होत असतात की दक्षिण पश्चिम नागपूरमधून मागच्या निवडणुकीमध्ये अशी चर्चा होती की गडकरींना आघाडी मिळणार नाही, मात्र 65,000ची आघाडी जी आहे ती नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामधून मिळाली होती। खरं पाहिलं तर जेव्हा फडणवीसांनी 19 मध्ये निवडणूक लढवली तेव्हा ते स्वतः 49,000च्या आघाडीने जिंकले होते, मात्र जेव्हा नितीन गडकरींची निवडणूक होती तेव्हा 65,000ची आघाडी होती। तर निश्चितच दक्षिण पश्चिम मधील कार्यकर्ते जे आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्येही जोमात काम करतात, किमान 2019च्या त्या आघाडीवरून आपल्याला लक्षात येते। बरोबर आहे। विधानसभा क्षेत्रांमध्ये कोणाला किती लीड मिळते यावरनं अर्थातच पुढची गणितही बांधली जातात। नागपूर तर गड आहे भाजपचा, नितीन गडकरी आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे दोघे जण आज एकत्र प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही द्विगुणित झालेला आहे। सर्वसामान्य नागरिक सुद्धा उत्सुक आहेत, या दोघांना शुभेच्छा देतात निवडणुकीसाठी। जोरदार प्रचार सुरू झालाय कारण पहिल्या टप्प्यामध्ये अर्थातच नागपूरचं मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर राज्यातल्या इतर टप्प्यांचं मतदान सुद्धा सुरू होईल। स्वतः देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींसाठी पुढे सरसावत आज त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतात। रजत, आणखी एक मुद्दा म्हणजे विदर्भाचा सगळा बेल्ट एकेकाळी काँग्रेसचा सुद्धा बालेकिल्ला होता, पण भाजपनं आपला जम बसवलाय। पण गडकरी आणि फडणवीसांसारखे अत्यंत ताकदीचे नेते असताना सुद्धा
अजून म्हणावं तशी प्रगती किंवा म्हणावं तसं यश भाजपला काही मतदारसंघात मिळवता आलेलं नाहीये, तर ती कसूर या निवडणुकीत किंवा 2024च्या लोकसभेच्या वेळेला भरून काढण्याचं ध्येय कसं असेल गडकरी फडणवीसांचं? मात्र 2014 नंतर भाजपने विदर्भामध्ये मोठी शक्ती मिळवलेली होती. मात्र अनेक मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी भाजपचं संघटन विस्तार तेवढा नाही आणि त्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की भाजपकडून जास्तीत जास्त मित्रपक्ष जोडण्याचा काम केलं जात आहे आणि कदाचित शक्ती वाढवता येईल. या मतदारसंघामध्ये स्वतःची शक्ती नाही, तिथे आणखी लोक जोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. या निवडणुकीमध्ये अधिकाधिक पुढे जाण्याचाही भाजपचा प्रयत्न असेल आणि स्ट्रॅटेजिकली उमेदवारी विदर्भातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातनं म्हणूनच भाजपने दिली आहे असंच चित्र समोर येते. रजत, कल्पना आहे की या रॅलीसोबत पुढे जाताना तुमची दमछाक होती आहे, त्यामुळे अर्थात थोड्या वेळानं ताजे अपडेट जाणून घेत राहू. पण हे चित्र नागपूर भाजपमधलं अत्यंत शक्तिशाली चित्र असं म्हणावं लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकत्रित रॅलीमध्ये सहभागी झालेत गडकरींच्या प्रचारासाठी, कारण आज नितीन गडकरींची संवाद यात्रा देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातनं प्रवास करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.